नरभक्षक बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा असं गणेश नाईकांनी म्हटलंय। आंदोलकांवर देखील कारवाई करणार नाही असं देखील गणेश नाईकांनी म्हटलेलं आहे। वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार अशी माहिती देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। गणेश नाईक यांनी शिरूरच्या पिंपरखेड गावाला भेट दिली आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं। आणि गुन्हे ते नावपुरते आहेत, त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही। बाब असे की त्या बिबट्याला तर मारलाच, आपण शूट ॲट साईटच करून टाकला त्याला, तो राहिला का? आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडं त्यातून कमी झाला। आणि याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट याला शूट करून टाकायचं। लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणी एनआयकडे तपास। कार स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी एनआयकडनं 10 जणांचं पथक स्थापन करण्यात आलंय। एनआयचे एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वामध्ये हे पथक स्थापन करण्यात आलं आहे। विजय साखरे हे 1996च्या बॅचचे केरळ कॅडरमधील आयपीएस अधिकारी आहेत। सध्या ते राष्ट्रीय तपास संस्था एनआयए मध्ये एडीजी म्हणून कार्यरत आहेत। विजय साखरे यांना तपास क्षेत्रामधील दीर्घ अनुभव आहे। अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय सुरक्षा संदर्भामध्ये प्रकरणांच्या तपासात विजय साखरेंनी नेतृत्व केलंय। आता लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रकरणाचा तपास विजय साखरेंच्या नेतृत्वामधील पथक करणार आहे। दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। ब्लास्ट होता सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद झाले। दिल्ली स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय तर 30हून अधिक जण यामध्ये जखमी झाले। लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्थानकाजवळ झालेला हा स्फोट याची दाहकता किती तीव्र होती हे या सीसीटीव्हीच्या दृश्यांमधून कळतं। तर ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यातनं कैद झाली। ज्यावेळेला ब्लास्ट झाला त्यावेळेची ही दृश्य आहेत। नेमक्या त्याच क्षणाची ही दृश्य आहेत। हे 4 सीसीटीव्ही आपण या ठिकाणी पाहतो आणि त्यानंतर ज्यावेळेला ब्लास्ट झाला त्यावेळेला हे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। त्यानंतर हा सीसीटीव्ही बंद झाला। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल जप्त करण्यात आले। परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल दिल्ली पोलिसांनी जप्त केले आहेत। तर लाल किल्ला परिसरामधील बॉम्बस्फोट प्रकरण यामध्ये मुजम्मिल आणि उमरने लाल किल्ल्याची रेकी केलेली होती। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाल किल्ल्याची रेकी करण्यात आली होती। डॉक्टर मुजम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून ही माहिती मिळाली आहे। तर भाजपला जास्तीत जास्त ताकद मिळावी असा निर्णय घेऊ असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। नगरपालिकेच्या मुलाखती दिवाळीच्या आधीच पूर्ण झालेल्या आहेत असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा सुरू आहे असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं। माझ्या नगरपालिकेच्या ज्या काही मुलाखती वगैरे होत्या त्या दिवाळीच्या आधीच पूर्ण झालेल्या आहेत। माझ्याकडे इच्छुकांची पूर्ण यादी ऑलरेडी आलेली आहे आणि ही माझ्या बैठका मुंबईत एक राऊंड ऑलरेडी झालाय प्रत्येक नगरपालिकेचा आणि आता मी इथे ठाण मांडून आहे आणि आता माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याशी मी चर्चा करते आणि ह्याच्यातून जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला ताकद मिळावी असे निर्णय घेऊ। आता अस्तित्वामध्ये आमचे 2 नगरपालिका आहेत, धारूर आणि गेवराई, आणि माजलगावला आम्ही आघाडी करून त्यांना प्रवेश दिला होता त्यावेळी त्या नगराध्यक्षांना। त्यामुळे आमच्यामध्ये ह्या 3ही नगरपालिका आमच्या होत्या आणि आता गेवराई आणि धारूर बद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि बाकी ठिकाणी काय करायचं हे आता भविष्यामध्ये येणाऱ्या 2 दिवसात ठरवू। आगामी निवडणुकांसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत। कार्यकर्त्यांमधून मागणी होत असल्यामुळे एकत्रित निवडणुका लढवण्यासाठी अमोल कोल्हेंनी सुद्धा तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अतुल बेनके, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि माऊली कटके कोल्हेंचा प्रस्ताव स्वीकारणार का? आज संध्याकाळी बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। अधिकारी जितका भ्रष्ट तितका राजकारण्यांचा लाडका असं विजय कुंभार यांनी म्हटलंय। सूर्यकांत येवले निमित्तानं पुन्हा सिद्ध झालं असं विजय कुंभार म्हणाले। सूर्यकांत येवले सारख्या माणसाला नागपूरहून पुण्यामध्ये कुणी आणलं? गंभीर आरोप असूनही येवलेला कार्यकारी पद का दिलं असे सवाल कुंभार यांनी केलेत। सूर्यकांत येवलेच्या मागे राजकीय छत्र आहे का असा सवाल देखील कुंभार यांनी केलाय। राज्य शासनाने स्वतः केलेल्या एफआयआर मध्ये असं म्हटलेलं आहे की आमचा जो अधिकारी तहसीलदार सूर्यकांत येवले
या येवलेला सरकारी जमिनींचा अपहार करून त्या खाजगी लोकांच्या घशात घालण्याची सवय आहे आणि हे खरं असणारे पुरावे आता पुढे येत आहेत. या येवलेची जी नोकरीची सुरुवात आहे ती 2001 साली त्यांनी कर्णबधीर गटातून ते पास झाले असं म्हणतायत. 2001चा MPSC घोटाळा प्रचंड गाजला होता. त्याच्यामध्ये काही लोकांना अटकही झाली होती. पण ठीक आहे, येवलेंच्या बाबतीत आता निदान कर्णबधीर आहेत असं ते वाटत नाही. आता बाकीचा शोध नंतर घेऊ. परंतु नोकरीला हे लागले नागपूर विभागामध्ये. नागपूर विभागातली त्यांची कारकीर्द सुद्धा अत्यंत वादग्रस्त ठरली. जिथं जिथं गेले तिथे तिथे त्यांनी घोटाळे केले. अगदी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या कोतवाल भरती प्रकरणामध्ये यांनी 2.5 5 लाख रुपये घेतल्याचं निष्पन्न झालं. तिथे त्यांना सस्पेंड करण्यात आलं. त्यानंतर एका ठिकाणी लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. ACBची चौकशी झाली. आणि अशा अनेक घोटाळे केले. त्यानंतर अचानक 2015-16च्या सुमारास त्यांना कोणीतरी पुणे विभागामध्ये बदली केली. पुणे विभागात बऱ्याच ठिकाणी त्यांनी काम केलं. इंदापूरला त्यांनी काम करत असताना 30-35 जमिनीच्या घोटाळ्यांच्या बाबतीत त्यांनी गडबड केल्याचे आरोप आहेत. वाळू माफियांबरोबर संगनमत केल्याचे आरोप आहेत. असे सगळे आरोप असतानाच त्यांनी पुण्यामध्ये मोबोज हॉटेल जे आहे, एनिमी प्रॉपर्टी आहे, त्या जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये गडबड घोटाळे केले. आणि असं असतानाही त्यांना, आणि या सगळ्या प्रकरणात 2-3 वेळा चौकशीमध्ये त्याच्यावर असं म्हटलं की यांना कार्यकारी पदाचा चार्ज देऊ नये, म्हणजे अकार्यकारी पदावर ठेवावं. असं असतानाही त्यांना पुण्यासारख्या सेन्सिटिव्ह भागामध्ये आणलं गेलं. खरं तर असे जे अधिकारी आहेत शासकीय, त्यांच्या बदल्या बढत्यामध्ये गोंधळ होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून राज्य निवड मंडळ आहे. ते राज्य निवड मंडळ सर्वोच्च न्यायालयाच्या अशा आदेशानंतर निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा बदल्या त्या निवड मंडळाने त्या अधिकाऱ्याची गुणवत्ता तपासल्यानंतरच करता येतात, त्याशिवाय करू नयेत असा नियम आहे. असं असतानाही याची बदली म्हणजे त्यांचा एडवा